हेलो, नमस्कार। कैसे आप सभी? चल मस्त रहिए, मज़े में रहिए। और आप सभी का मेरे वीडियो में बहुत मन से स्वागत करती हूँ। तो वीडियो थोड़ा लॉन्ग है। कल वीडियो डाला था पर थोड़ा वीडियो में गड़बड़ हो गई थी, इसलिए मैंने वीडियो डिलीट किया। और आज का जो वीडियो डाल रही हूँ बहुत खास है और वो मेरे लिए है, मेरे एक्सपीरियंस है उसमें। इसके लिए तो मैंने क्या डिसीजन लिया है वो सुनिए। वो वीडियो में मैंने क्या डिसाइड किया है और क्यों डिसाइड किया है वो सुनिए। तर माझा व्हिडिओ नक्की नक्की बघा तुम्ही। थोडा मोठा आहे, मी माफी मागते, पण खूप ऐकण्यासारखं आहे. आणि माझ्यासाठी तो म्हणजे मी काय म्हणजे मी का घेतला हा एवढा काय म्हणतात त्याला, म्हणजे एवढं मी निर्णयापर्यंत, टोकाच्या निर्णयापर्यंत का केली, इतना बड़ा कदम क्यों उठाई मैं, इसके लिए तो आप प्लीज़ प्लीज़ मेरा वीडियो देखिए। और लॉन्ग वीडियो है, माफ़ी मांगती हूँ, पर मेरा वीडियो देखेंगे तो लाइक शेअर सब्सक्राइब जरूर जरूर कीजिए। तो चलिए खाले ना, मी काय केलं ना, डाळ भात वांग्याची भाजी हे जेवण केलेलं होतं। तर उसके वजह से क्या हो गया ना, मतलब एसिडिटी हो गया। एसिडिटी हो गया तो अभी डॉक्टर के पास, तो कितना दवाई खाने का। मैंने तो आपको पिछली बार भी बताया था कि मुझे पेट की बहुत बड़ी समस्या है। अभी डॉक्टर बोले सोनोग्राफी निकालेंगे, उसके बाद ही सब कुछ मालूम पड़ेगा। अभी मेरे हस्बैंड का पका कभी होता है क्या मालूम, इसके ऊपर डिपेंड है। तो देखते हैं अभी। इसलिए मैं ना ये दही खा रही थी, देख सकते हो। मुझे थोड़ा सा भी खाना खा रही ना तो मेरा पेट में दर्द हो रहा है, थोड़ा सा भी खाना खा रही तो मेरे पेट में दर्द हो रहा है। और उसकी वजह से क्या हो रहा है ना, मेरा कपड़ा बहुत बाकी रह गया। 2 महिने से बीमार है, 2 महिने से मेरा कपडा बाकी रह गया। और चला आता हे ब्लाऊज आपलं कंप्लीट झालेलं आहे, त्याला पायपिंग लावायची आहे आणि फिटिंग मारायची आहे। तर कंप्लीट झाल्यावर मग मला लगेच दुसरं ब्लाऊज दाखवते तुम्हाला। ते 4 महिन्यांपासून माझ्याकडे आहेत, ते कटिंग करून ठेवलेले आहेत मी। तर आज ते कस्टमर बोलून गेलं मला की माझा ब्लाऊज आणि साडी संध्याकाळपर्यंत पाहिजे। तर इसके लिए तो मैं अभी शाम तक, मतलब अभी स्टार्ट की हूँ पेटना मैं आज से स्टार्ट की हूँ मैं पेटना, क्योंकि अभी सीजन भी आ रहा है श्रावण महीने का, इसके लिए। और मी विचार केला होता की गुरुचरित्राचं पारायण करीन, पण आता आमचा विचार काय चालला आहे ना, की आम्ही दिवाळी झाल्यावर दुसरीकडे राहायला जाऊ। कारण की मी 2 वेळा निघून बघितलं, 2 वेळा म्हणजे माझ्या घराचं बांधकाम चालू होतं तेव्हा पण मी बघितलं। तर आम्ही जेव्हा भाड्याच्या रूममध्ये गेले होते राहायला, तर तेव्हा पण मी तिथे अनुभव घेतला। आणि आता आम्हाला बिल्डरने जागामध्ये घर दिलं, तेव्हा पण मी अनुभव घेतला। तर त्याच्यासाठी तर आता आम्ही विचार केलेला आहे दिवाळी झाल्यावर आम्ही ही रूम भाड्याने देऊन दुसरीकडे भाड्याने जाणार आहे। तर असा विचार चाललेला आहे आमचा आता। तर बघू आता, त्याच्यासाठी मला दरवाजा काढायचा होता, मी दरवाजा कॅन्सल केला आहे। पण जर मी भाड्याने देऊन जर गेली रूम तर मग मी दरवाजा नक्की काढणार आहे, कारण माझ्या भाडेकरूला तकलीफ नाही झाली पाहिजे कुठल्या गोष्टीची, त्याच्यासाठी। आणि मी चांगला भाडेकरू ठेवणार आहे यावेळेस, कारण मला निघायचंच आहे आता। कारण की मी 2 वेळा बघितला, अनुभव घेतला, मला यश ह्या जागेत आलंच नाही। आज 20 वर्ष झाले मी राहते, ह्या जागेत मला यश आलंच नाही आहे। त्याच्यासाठी आता पुष्कळ जण म्हणतात की तू पूजा करून बघ, पूजा करून बघ। तर पूजा करूनही मला यश आलं नाही तर मग माझं केलंच ना घरचं सगळं, त्याच्यासाठी। तर आम्ही ठरवले आता, विचार चालला आहे ब्लॉकमध्येच बघायचं आता काही चालीमध्ये जायचं नाही, ब्लॉकमध्येच बघू आम्ही भाड्यानं। आणि मी चांगला भाडेकरू ठेवणार आहे इथं, म्हणजे मी केल्या टायमाला मुस्लिम ठेवला होता, तर त्याच्या सगळा मी व्यवहार करत माझ्या मिस्टरांमुळे सगळा माझ्या खेळकन टप्पा झाला। पण आता जेव्हा मी ही रूम भाड्याने देणार तर तो व्यवहार मी माझ्या हातात ठेवणार आहे। आणि नगरसेवक नाही तर कोणी असलं जोडीला तर त्यांना मी मध्ये टाकणार आहे, किंवा कोणालाही मध्ये टाकेल, पण मला आता ही रूम सोडायची। कारण कसं असतं ना, आपल्या आजूबाजूचा परिसर जर व्यवस्थित असला ना तर आपल्याला पण मार्ग भेटत पुढे जायचे। पण आपल्या आजूबाजूचा परिसरच व्यवस्थित नसेल तर आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग भेटत नाही। कारण मी खूप अनुभव घेतले इथं राहून। माझं जुनं घर होतं, जेव्हा बिल्डरला ते म्हणजे माझी सासू सासरे राहत होते तिथपर्यंत माझं चांगलं होतं, पण त्यानंतर काय झालं काय म्हणजे त्यानंतर पण थोडे दिवस खूप चांगलं होतं। पण मग आता मला अनुभव घेते मी, तर आम्ही ठरवलं आहे दिवाळी झाल्यावर इथून निघायचं, ये रूम भाड़े द्यायची और दूसरे जगह पे भाड़े से जाने का, मतलब बिल्डिंग में जाएंगे हम लोग।
तो वो रूम में भाड़ेकरू रहता है, तो भाड़ेकरू रूम छोड़ के जाने वाला है। तो उन्होंने बोला आप जितने में मतलब 3 साल रहो या 4 साल रहो आप रह सकते हैं। अगर आपको 1 साल रहने का तो 1 साल भी रह सकते हैं, मैं एग्रीमेंट पेपर नहीं बनाऊँगा, पर आपको रहने का है। तो उनको भी पसंद आया, अगर हम लोग उनके घर पे जा रहे रहने के लिए तो इसके लिए। पर किधर जा रहे ये नहीं पता उनके, मैं ये दिवाली उनके पास पता थी हाँ कि मैं किधर रहने के लिए जा रही हूँ, क्योंकि बहुत मैं भी परेशान हो गई है यहाँ पे। क्योंकि मैं अभी भाड़े के रूम में गई थी तो मैंने उधर पे अच्छा माया बहुत, तो इसलिए मैंने अभी ये वापस डिपेंड किया कल रात को वापस विचार केला की अरे आपण इथं राहून सुद्धा तीच परिस्थिती येते आणि आपण भाड्याच्या रूममध्ये राहत होते तर आपण चांगले होतो पण. तर मग आम्ही विचार केला की जागेचाच काही प्रॉब्लेम असेल तर हां निघणार आहेत आता मी दिवाळी झाल्यावर. असं असताना जेव्हा मी लग्न करून आली होती या घरामध्ये तर एक आशेतून आलेली होती, खूप मोठी आशा होती माझी की म्हणजे तुम्हाला सांगणार कसं आता घर मिळणार आहे मला त्या नवीन घरात. एक आशा होती की नवीन घर मिळाल्यावर तर मी सुखी राहीन, पण नाही मला यश आलंच नाही. ह्याच्या यश आलंच नाही. त्याच्यासाठी मी विचार केलेला आहे दिवाळीच्या लग्न निघायचं म्हणजे निघायचंच आता, कारण की मी पण थकली आता खूप. तुम्हाला कसं सांगू म्हणजे तेच कळत नाही, कारण माझ्या मिस्टरांना आणि मला खूप त्रास होतो या जागेचा. त्यांच्या आईवडिलांची इच्छा नव्हती मला इथं राहू द्यायची, त्याच्यासाठी मी विचार केलेला आहे की दिवाळी झाल्यावर इथून निघायचं. हम लोग उस टाइम पे छोटी गए तो आज नौबत नहीं आती थी, पर मैं ये घर में वापस क्यों आई जब ये रूम भाड्याने दिलेली होती. मी या घरात वापस का आली कारण की नाही त्या भाडेकरून खूप त्रास दिला होता आम्हाला आणि त्याने 2-3 जणांची भांडण पण करून ठेवलेलं होतं आणि तिचा अग्रीमेंट पेपर पण नव्हता आणि मला घरात येऊ पण देत नव्हती, बघू पण देत नव्हती की माझ्या घराचं काय नुकसान झालं काय नाही. मी तुम्हाला इथं राहायला आलेली होती तेव्हा दाखवलेलं होतं माझ्या घराचं काय नुकसान झालेलं होतं, तिने किती केलेलं होतं त्याच्यासाठी. तर त्याच्यासाठी आम्ही लवकर परत आले, नाही तर आम्ही तेव्हा येणार नव्हते, आम्ही दुसरीकडे जाणार होतो राहायला. पण आता विचार केला आहे की पण सगळं तिला व्यवस्थित जो भाडेकरू राहील तर त्यांना मध्ये घ्यायचं कोणाला तरी व्यवहारामध्ये आणि रूम भाड्याने द्यायची. कारण कसं असतं ना पहिल्यापासून मी खूप त्रास सहन केलेला आहे, खूपच त्रास सहन केलेला आहे आणि ना असं वाटतं ना आता की म्हणजे तुम्हाला कसं सांगू तेच कळत नाही. मला सांगायलाच नाही होते कसं सांगायचं ते. पण माझ्या घरात जो प्रसंग चालू आहे, माझ्या घरात ज्या घटना करतात त्या फक्त मला माहिती आहे, ना माझ्या सासरच्या लोकांना माहिती आहे ना माझ्या माहेरच्या लोकांना माहिती आहे, कोणालाच नाही माहिती आहे की माझ्यासोबत काय घडतं त्या घरामध्ये. आमच्या नवरा बायकोमध्ये किती वादविवाद होत आहेत आणि कर्जावर कर्ज होतं या घरामध्ये आणि पुढे जाण्यात मार्ग भेटत नाही. नातेवाईक तुटले आमच्यापासून, सगळं तुटलं आणि मी 3 वर्ष भाड्याच्या रूममध्ये गेली होती राहायला तर आमचे नातेवाईक पण व्यवस्थित होते, सगळे आमच्याशी व्यवस्थित बोलत होते. कदाचित त्यांच्या आईवडिलांची इच्छा नसेल की यांना इथं राहून द्यायचं. आम्ही त्यांची मुक्तता पण केली 2 वर्षापूर्वी, तरी आम्हाला यश काही आलेलं नाही आहे. त्याच्यासाठी मग मी आता निर्णय घेतलेला आहे की भाड्याच्या रूममध्ये जायचं. तर आम्ही आता गणपतीतच बसणार आहे माझ्या, तर मी प्लॅनिंग केलेलं होतं दरवाजा काढून गणपती बसवू, पण आता मी दरवाजा कॅन्सल केला. मी फक्त तिला पत्रा टाकून देणार आहे. आता तो हिवाळा लागून जाईल दिवाळीनंतर, तर पुढच्या पावसाळ्यापर्यंत मी पत्रा टाकून देईन तिला, पण दरवाजा कॅन्सल केला मी. आणि मग माझ्या पुढच्या वर्षापासून बघू आता दुसरीकडे. तर मला खूप रडायला येतं, म्हणजे आपण ज्या जागेत लग्न करून येतो आधी जागा सोडताना आपल्याला खूप रडायला येतं की आपण लक्ष्मी बनून आणली असतो त्या जागेत, आपण सांभाळली असते ती जागा. त्याच्यासाठी पण आम्हाला यश नाही आलं, या जागेत यश नाही आलं आम्हाला, त्यासाठी आम्हाला निघायचंच आहे. आम्ही निघून पण बघितलेलं होतं. माझी ती ज्या रूममध्ये मी राहायला गेलेली होती ते लोक पण खूप चांगले होते, मालक मालकीन. त्यांनी मला 1 रुपयाची किंमत काय असते ते कळवलं, समजवलं मला त्या काकूने
पण काय होतं ना, मी जेव्हा त्यांच्या घरासमोर राहायची ना, तर रोज त्यांच्या घरात जाऊन बसायची, रोज त्यांना माझ्या मनाच्या गोष्टी शेअर करायची. आणि ते काका काकू पण मला खूप चांगले सल्ले द्यायचे, त्याचे सुना चांगले सल्ले द्यायचे. पण आता मी माझ्या घरात आले तर मला तिकडे काही जाणं शक्य होत नाही आहे. पण मला त्यांनी 1 रुपयाची किंमत काय असते कळवलं होतं. तर मला तिथं समजलं होतं की 1 रुपयाची किंमत काय असते. पण आता मला कळतं आहे की 1 रुपयाची किंमत काय असते. तर पुढे जाण्याचे सल्ले आपल्याला एका जणाने दिले तर आपण कुठल्याही गोष्टीत पुढे जाऊ शकतो. पण मागे खिचणारे जर व्यक्ती असेल तर आपण पुढे कधीच जाणार नाही, कधीच नाही जाणार. मागे खिचणारे असले तर तुमचे नातेवाईक असो, तुमचे मित्रमैत्रिणी असो, तुमचे माहेरचे लोक असो, सासरचे लोक असो, कोणी असो, जेव्हा ती तुम्हाला इथून मानते ना, तर ती आपल्या कलेच्या काढून मानते. म्हणजे ती पूर्ण जीव काढून टाकते आपल्या घरच्या लोकांवरती, नातेवाईकांवरती, मैत्रिणींवरती, मित्रांवरती. आणि जेव्हा तेच लोक त्यांना जेव्हा हे करतात ना, म्हणजे खुन्नस काढतात बिना मतलबाचं, तर त्या व्यक्तीला असं वाटते की अरे नसतं केलं तर चांगलं झालं असतं, उलट आपण फक्त आपला परिवार घेऊन राहिले असतं चांगलं झालं असतं, असं होतं. त्याच्यासाठी ना तुम्ही ज्याला जीव लावणार ना, तर सावधान करून लावा, सावधानी बाळगून लावा. कारण खूप म्हणजे वेळेवर काय होईल ना सांगता येत नाही. वेळेवर कधी तुम्हाला कोण धोका देईल ते तुम्हाला सांगता येत नाही. त्याच्यासाठी तर मी दिवाळी झाल्यावरच जाईल आणि ती रूम मी तुम्हाला दिवाळीलाच दाखवेल, आता नाही दाखवणार मी तुम्ही. काय तिथं भाडेकरू राहतो आहे. आणि ते एक सरप्राईज आहे की मी कुठं जाणार आहे, पण लांब जाणार आहे, इथून लांब जाणार आहे, एवढं मात्र नक्की आहे. तर चला आता मला ब्लाऊज स्टिचिंग करायचे. ब्लाऊज स्टिचिंग झाल्यावर मग दुसरं ब्लाऊज घ्यायचे, ते दाखवेल मी तुम्हाला. तर चला. तर हे बघा आपले ब्लाऊज शिवून झालेले बघू शकतात, आपले ब्लाऊज शिवून झालेले आहे, बघू शकता तुम्ही आपले ब्लाऊज शिवून झालेले आहे. हे बघा याला खडीची लेस होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की याला एका बाजूने जॉईंट होता, दुसऱ्या बाजूने जॉईंट नव्हता. तर म्हणजे प्रॉब्लेम काय झाला ना, खडीची असते आपली इथली, ती खडी एका बाजूने होती, एका बाजूने जास्त कपडा होता, दुसऱ्या बाजूने छोटासा कपडा होता. तर त्याच्यामुळे ना एका बाजूला बघा जॉईंट दिसत नाही आहे, दुसऱ्या बाजूने बघा जॉईंट दिसतो आहे. तर म्हणजे साडीवाले पण असे डिझाईन टाकतात ना, काय सांगणार आहे. आणि याला बघा दोघे बाजूने जॉईंट आला, बघू शकता, याला दोघे बाजूने जॉईंट आला, दिसतं का तुम्हाला? हे बघा, हा दोघे बाजूने जॉईंट आला. आणि याला पण बघा इथं जॉईंट आला. तर याला पण काय झालं ना, एका साईडला डिझाईन कमी, एका साईड म्हणजे डिझाईन सेम होती, पण जो कपडा असतो ना आपला फोल्ड करण्याचा तो कमी जास्त होता. त्याच्यामुळे तर ह्या कस्टमरने काय केलं ना, माझ्याकडे एक ब्लाऊज शिवून बघितलेलं होतं 1 महिन्यापूर्वी. तर त्यांना खूप छान बसले ब्लाऊज. तर त्यांना खूप छान बसलं, तर त्यांनी माझ्याकडे 2 टाकले. पण आज 1 महिना झाला तर शिवता आलं नाही. कारण खरंच सांगते खूप तब्येत खराब आहे माझी. त्याच्यासाठी आता आम्ही एवढा मोठा निर्णय उचलला. म्हणजे आजच सकाळी माझ्या मिस्टराचं बोलणं झालेलं आहे माझ्याशी. पण मी त्यांना बोलले आताच्या व्यवहारामध्ये मी पडणार आहे, तुम्ही फक्त हे करायचं आहे, म्हणजे माझ्या ओळखीचे एक घर आहे ते तुम्ही जाणार आहे ब्लॉकमध्ये. तर त्याच्यासाठी दिवाळी झाल्यावर बघा आज पण माझा चेहरा सुचलेला बघतायत का? हे बघा कसा चेहरा सुचलेला आहे. कारण मी जेव्हा भाड्याच्या घरामध्ये राहत होते ना, तर माझे सासरचे नातेवाईक पण माझ्याशी व्यवस्थित होते. आणि इथं आली ना परत ते नाटक चालू झालेलं आहे. आणि पहिले पण राहत होते ना मी, तर तेव्हा पण तसंच होतं. आणि भाड्याच्या रूममध्ये गेले ना की व्यवस्थित असतं आमचं. तेव्हा म्हणजे ते राणी नाला आमचं म्हणजे व्यवस्थित बोलत होते, आम्ही सगळेजण व्यवस्थित राहत होते. आणि इथं आले आम्ही, इथं यायला मला पारे तेव्हा त्यावेळेस 1 महिना पण झाला नव्हता. थोडीशी आमच्यामध्ये म्हणजे सासरवाडीमध्ये मॅटर व्हायला लागल्या. मग त्याच्यासाठी मी म्हटलं जाऊ दे आता, नकोच आता म्हटलं, कारण 2 वेळा नको घेतला आहे मी या जागेचा. त्यासाठी मग मी विचार केलेला आहे की भाड्याच्या रूममध्ये जायचं राहायला. विकणार नाही आहे मी घर, ते भाड्यानेच देणार आहे शेवटपर्यंत. आणि इथंच म्हणजे ह्या पलीकडे बघू आम्ही भाड्याने, नाहीतर मग इथंच बघू कुठेतरी, पण लांब जाणार या घरापासून. म्हणजे गेल्या टायमाला जवळ घेतलेलं होतं, एकदम 5 मिनिटावरती होतं. पण या टायमाला आता मी लांब जाणार आहे, म्हणजे माझ्या मुलांना स्टेशन वगैरे जवळ पडेल अशा गोष्टीने जाणार मी. तर चला
आणि कसं आहे, माझी व्यवसायात पण प्रगती होत नाही आहे इथं. परत माझ्या मिस्टरांच्या नोकरीत पण प्रगती होत नाही आहे आणि आजार चालू आमच्या इथं. आणि इथं जो भाडेकरू राहून गेला त्याला पण यश आलेलं होतं, त्याला कोणत्या गोष्टी यश आलेलं नव्हतं. फक्त त्या व्यक्तीने मी ठेवताना केलं की बुवा सगळं मी अग्रीमेंट पेपर करून ठेवायला पाहिजे होतं, पण माझ्या मिस्टरांनी त्यावेळेस ऐकलं नाही, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम झालेत. पण आता मी व्यवहार हातात घेणार आहे त्याच्यासाठी. तर म्हणजे असं रडायला येतं ना की आपण त्याच्या केत लग्न करून आलं आणि 20 वर्ष झाले, म्हणजे 40 वर्षापासून माझे सासू सासरे राहत होते, ते 40 वर्ष आणि माझ्या लग्नाला झालं हे 20 वर्ष, म्हणजे 50-60 वर्ष झालेले असण्याचे आहेत. पण सोडताना थोडाफार रडायला येतच आपल्याला, कारण की एक जीव असतो तो पण एक, ती ही पण एक वास्तू असते, त्याच्यातमध्ये पण जीव असतो. त्याच्यासाठी राहिला, कारण मला पुष्कळ लोक बोलले की तू तिथून निघून जा आता, नको राहू म्हणे, कारण तू 1.5 वर्ष भाड्याच्या रूममध्ये राहिले तेव्हा पण तू बघितला अनुभव आणि आम्ही पण अनुभवलं ना, म्हणजे आम्ही पण अनुभव करून राहिले. ते कधीच असं झालेलं नाही आहे आणि आता असं झालं अचानक. नातेवाईक दूर होत आहेत, सासरवाडीचे नातेवाईक, मेन म्हणजे माझे सासरवाडीचे नातेवाईक लांब झालेले आहेत माझ्यापासून. ते तर पहिल्यापासून लांबच होते पण एवढे नव्हते, पण आता जास्तच लांब झालेले आहेत. त्याच्यामुळे मी हा मोठा निर्णय उचलला, आम्ही दोघे नवरा बायकोने. तर बघू आता कुठं घर मिळेल, म्हणजे बघू आता दिवाळी झाल्यावर. म्हणजे ते जो भाडेकरू आहे ना तो आताच घर खाली करणार आहे पावसाळ्यात. पण त्या मालकाने मला सांगितलं की आम्ही पावसाळ्यात नाही करणार ते रूम भाड्याने, कारण आम्हाला थोडं रिपेअर करायचे रूम. तर माझेच ओळखीचे आहे, तर त्याने असं सांगितलं. त्याच्यामुळे मग आम्ही त्याने सांगितलं ठीक आहे, मग दिवाळी एक तर दिवाळी तिकडं होईल, एक तर इकडं होईल, हे आहे मात्र नक्की. एकदा त्या रूममध्ये होईल, एक त्या रूममध्ये होईल दिवाळी. तर चला. आणि हे बघा, तर देवाला हीच विनवणी करते की माझे कस्टमर माझ्याकडे परत येऊ दे, कारण की खरं सांगते माझे कस्टमर प्रत्यक्ष जाम चिडले होते माझ्यावरती, की आरोळा मारत होते, तुझ्याकडे आम्ही 2-3 महिने झाले ब्लाऊज टाकलेले, तू दिले का नाही आमच्याकडे. पण खरंच सांगू का, मला पण नव्हतं माहिती मी एवढी आजारी पडणार आहे. खरंच सांगते, मला पण नव्हतं माहिती मी एवढी आजारी पडणार आहे, तेवढी आता पडली. होतच असतं, आता आजारी हो, आपण नाही म्हणू शकत नाही. आता कस्टमरांची मर्जी. म्हणजे माझे कस्टमर समजदार होते, त्यांनी काही नाही केली. त्यांचे ब्लाऊज माझ्याकडे आहेत पडलेले 3 महिन्यांपासून. तर ज्यांना काही होते ते घेऊन गेलेत. ते बोलले की आम्हाला पाहिजे. आणि खरं सांगू का, मला खोटं पण बोलावं लागलं तशा कस्टमरशी, कारण आपण आजार पण सांगितलं तर कस्टमर विश्वास ठेवत नाही, आणि त्याच्यासाठी मला अशा कस्टमरशी खोटं पण बोलावं लागलं. आता हे जे कस्टमर आहे, कस्टमरची मुलगी आली होती, तर मी बोलली तरी काचचे बटन करायचे बाकी आहे. आणि काल येऊन गेली आहे कस्टमरची मुलगी. तिला म्हटलं आज 12 वाजेपर्यंत येईल, पण पाऊस असल्या कारणाने माझा मुलगा काही केला नाही, त्यांना ब्लाऊज केला आणि ते निघून गेलेले. आता ते आल्यावर जाम फडकणार आहे माझ्यावरती, त्याच्या पहिले ते ब्लाऊज रेडी करून ठेवतो मी. तर चला, बाय. आणि माझे व्हिडिओ बघतात लाईक सबस्क्राईब नक्की करा. खरंच सांगते, मला खूप ये करते मी मतलब बहुत ये कर रही हूँ मैं, तो मुझे सब्सक्राइब कीजिए बस. और हिंदी मराठी दोनों तरीके में. तो चलो बाय.